महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सगळ्यात पहिले छत्रपती संभाजीनगरच्या आमच्या सगळ्या मित्रांना, पत्रकार बंधूंना आणि सगळ्या आमच्या दोस्तांना नमस्कार। आणि आज आतली बातमी फुटली या चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये येणं झालेलं आहे। आणि आमचा 19 तारखेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या चित्रपटगृहात हा आम्ही रिलीज करतोय। आणि एक छान स्टोरी आहे, त्याच्यामध्ये सिच्युएशनल कॉमेडी आहे, जसं आणखीन सस्पेन्स आहे, ड्रामा आहे। सो ड्रामा मेन आहे आणि विशेष म्हणजे जे आतापर्यंत तुम्ही ज्यांना अतिशय सिरियस रोलमध्ये बघितलेला आहे असे आमचे मोहन आगाशे सर आणि रोहिणीताई हट्टंगडी मॅडम ह्या चित्रपटात आहे, ते तुम्हाला आवडतील। सिद्धार्थ आहे, प्रीतम आहे, अधिक अशी कास्ट आहे। आणि आमचा चित्रपट जो मी बघितला तो आमच्या दिग्दर्शकांनी त्याला एक अशी ट्रीटमेंट दिली जी फास्ट ट्रीटमेंट आहे, म्हणजे बघताना विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही की काय होणार आहे, त्यामुळे चित्रपट असा फार फास्टली सरकत जातो। सो त्याची गंमतच ती आहे त्या चित्रपटातली की तो न थांबता सलग होत राहणार। तर सगळ्या प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की येत्या 19 तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा। आणि खात्री अशी आहे की तुम्ही एकदा हा चित्रपट बघितला तर तुम्ही निश्चित स्वरूपात तुमच्या फॅमिलीला, मित्रमंडळीला हे तुम्ही सांगाल की बाबा एकदा तुम्ही जाऊन हा चित्रपट बघा। मग फार काही आम्ही उपदेश आणि डोज असा काही प्रयत्न नाही केलेला आहे, त्याच्यातनं त्यात जो भेटलाय तो घ्या आणि घरी जा। बाकी तुमचं मनोरंजन करण्याची जबाबदारी आमची। नाही, मी आज मोहन सर माझे खूप आवडते आहे खरं तर। मी आधी पण त्यांच्याबरोबर काम केलं होतं, सिद्धू बरोबर पण चित्रपटांनी काम केलं। सो बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात आपल्याला, म्हणजे असं होतं की एक नॉर्मल उभं राहून बोलणे किंवा त्याच्यातून एक पंच काढणे ही जी गंमत आहे ते खरं तर मी पहिल्यांदा खूप आधी आय थिंक 12-13 वर्षापूर्वी मोहन सरांबरोबर काम केलं होतं, तेव्हा मी त्यांना खूप म्हणजे तोपर्यंत मी खूप असं बघत होतो की अरे हा माणूस इतकं म्हणजे कसं होईल, माझ्या तोंडातून डायलॉग निघतील की नाही, असे सगळे मला प्रश्न पडले होते मला त्यावेळेस। तर आमचा डायरेक्टर म्हणलं की अरे नाही नाही ते चांगले आहेत। म्हणलं यार ते आता कसं करावं काय, पण जेव्हा पहिल्या भेटीत झाले तर ते पहिल्या भेटीत ते माझे मित्र झाले ऍक्च्युली। ते आतापर्यंत ते म्हणजे मला मित्र मानतात, ते खूप सिनियर आहेत, पण हे त्यांची खासियत आहे की समोरच्या कलाकाराला त्याच्या लेवलला आणून त्याच्याकडनं ते काम करून घेतात। सो मी आता बोलणार नाही, तुम्हाला वाटते हे वीर रसातली आहे, पण त्याला मी हास्यरसामध्ये गुळवून टाकलेलं आहे। नाही ऍक्च्युली ते आहे तसंच आहे, पण ते कसं मी मगाशी जर म्हटलं की सिच्युएशन जे आहे ना, सिच्युएशन आहे की माझा राग आहे, तळपळाट आहे, पण त्या रागाचाच तुम्हाला हसू येणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर त्या रागामुळेच हास्य फैलणार आहे। काय वाटतं, 2 चालते बोलते विद्यापीठांबरोबर आपण काम केलंय, काय वाटतं? रोहिणीताई असतील, डॉक्टर आगाशे असतील, काय वाटतं? नाही, खरंच मी स्वतःला खूप नशीबवान समजते की इतके छान मातबर कलाकारांसोबत मला काम करायला मिळालं। कारण बऱ्याच वेळेस आपण कलाकार म्हणून ना प्रत्येक अनुभवातून खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो। आता रोहिणीताईंकडून म्हणजे एक आई आणि मातृत्व हे सेटवरती पाहायला मिळालंच, पण बऱ्याच वेळेस असं डायलॉग नसतील तरी डोळ्यातून ताई ज्या बोलायच्या, म्हणजे आपण कलाकार म्हणून आपल्याला काय वाटतं की नाही मला डायलॉग मिळालेच पाहिजेत, पण रोहिणीताईंच्या काही सीन्स आहेत जिथे अजिबातच डायलॉग्स नाहीत, पण त्यांनी त्यांच्या हावभावातून, एक्सप्रेशन मधून जे साकारले ते मला खरंच शिकण्यासारखं होतं। आणि ऑफकोर्स अर्थातच डॉक्टर मोहन आगाशे सर यांच्याकडनं सुद्धा नकळतपणे एक ऑब्झर्वेशन म्हणूनच मी सगळ्या गोष्टी शिकली आहे। प्रेक्षकांना इतकंच आवाहन करू की आम्ही खरंच खूप एक सुंदर छान एंटरटेनमेंट असलेला आणि खूप मोठे असे कलाकार घेऊन एक छान कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे, मेसेज आहे, सस्पेन्स आहे, ड्रामा आहे, थ्रिलर आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहेत। आणि 4 सॉंग सुद्धा दिलेले आहेत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी, जे महाराष्ट्रात गाजलेल्या कलाकारांनी केलेले आहेत। तर फक्त तुमचं प्रेम आम्हाला द्या आणि 19 सप्टेंबरला थिएटरमध्ये या
आणि आपल्या सगळ्या मित्रांना आणि फॅमिलीला सांगा आणि नक्की सिनेमा बघा. धन्यवाद.